तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासला सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर प्रगती क्लासेसचे सर्व विद्यार्थी, गुरुप्रसाद क्लासेसचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इतिहास या विषयाला सुरुवात करतोय. सुरुवात नाही, हे तिसरं लेक्चर आहे इतिहासचं. पहिला लेसन जो होता आणि दुसरा जो लेसन आहे त्यामध्ये साम्य आहे, हे तुमच्या लक्षात असू द्या. तसा लेसन एकच आहे, इतिहास लेखन. एक आहे पाश्चात्य परंपरा आणि दुसरे आहे भारतीय परंपरा. तर आपण पाश्चात्य परंपरा पाहिली. पाश्चात्य परंपरा कशा पद्धतीची होती? 3 काळ मी सांगितले होते, आठवतं का? बघा, आज सुद्धा त्याची आपल्याला गरज आहे, कारण इथं सुद्धा आपल्याला भारतीय इतिहासाची परंपरा पाहत असताना प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक पाहिजे आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला कालावधी माहीत असला पाहिजे. प्राचीन इतिहास कशाला म्हणतात, मध्ययुगीन इतिहास कशाला म्हणतात, कालखंड नक्की माहीत पाहिजे. आणि आधुनिक इतिहास कुठून कुठंपर्यंत असतो. पुन्हा एकदा मी तुम्हाला रिपीट करतो, सांगतो. प्राचीन इतिहास जो आहे तो साधारण 9व्या शतकापर्यंतचा इतिहास आहे. 9वं शतक ते 18वं शतक इथपर्यंतचा इतिहास मध्ययुगीन इतिहासामध्ये गणला जातो. आणि तिसरा जो टप्पा आहे आधुनिक इतिहास, 18व्या शतकानंतरचा इतिहास, हा आधुनिक इतिहास म्हणून गणला जातो. असं पाठीमागच्या लेक्चरला आपण चर्चा केलेली होती. तुमच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही, पण आपण चर्चा केलेली होती. पहिल्या लेसनमध्ये आपण इतिहासाच्या परंपरा पाहिलेल्या होत्या. मोठीशी प्रस्तावना पाहिलेली होती. प्रस्तावनेमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते, पाहिलेले होते, सुसंगतपणे मांडली. इतिहासाचं आकलन, इतिहासाचं लेखन, इतिहासाचा अभ्यास का केला पाहिजे, कसा केला पाहिजे. नंतर पारंपरिक पद्धतीमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर का करता येत नाही. नंतर इतिहासाचे विश्लेषण इतिहासकार कशा पद्धतीनं करतात, कशा रीतीनं करतात. आणि नंतर इतिहास संशोधनाच्या अनेक पद्धती पाहून मग इतिहासाची परंपरा, इतिहास लेखनाची परंपरा याकडे आपण वळलेलो होतो. इतिहास लेखनाच्या परंपरा पाहत असताना आपण महत्त्वाचे काही बाबी पाहिलेल्या होत्या. लेखनशैली कशी निर्माण होते पाहिलेली होती. इतिहास लेखन आणि त्याचं प्राचीन काळाचं इतिहास लेखन कसं होतं त्याचं एक उदाहरण पाहिलेलं होतं. आणि ते साधारणतः लूर विद्यापीठातील एक लेखाचं, फ्रान्समध्ये एक लूर नावाचं विद्यापीठ आहे. आणि नंतर मग आपण वेगवेगळे विचारवंत पाहिलेले होते. त्यामध्ये 5 विचारवंत महत्त्वाचे लक्षात ठेवायचे पहिल्या लेसनमध्ये. एक होता रेने देकार्त, दुसरा वॉल्टेअर होता, तिसरा हेगेल असेल, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, चौथा असेल लिओपोल्ड वॉन रांके, 5वा कार्ल मार्क्स आणि 6वा मायकेल फुको. 2 पाठ पाहिजेत आपल्याला. महत्त्वाचे प्रश्न त्यामधले ॲनल्स प्रणाली होती, स्त्रीवादी इतिहास होता, कार्ल मार्क्सचा इतिहास म्हणजे वर्ग सिद्धांत आपल्याला लक्षात ठेवला पाहिजे. आणि द्वंद्ववादसारखी संकल्पनासुद्धा आपण थोडीशी एकदा पुन्हा सरांनी सांगितल्यानंतर, शिकवल्यानंतर पुन्हा पाहिली पाहिजे. त्याची गरज आहे आपल्याला. ते प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत बोर्ड परीक्षेसाठी. आणि ते प्रश्न आपण पुन्हा पाहिले पाहिजेत, वाचले पाहिजेत, लिहिले पाहिजेत. ओके, आज आपणाला इतिहास लेखन भारतीय परंपरा पाहिजे. बघा, लेसन अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत सोपा असा आहे. 5 विभागामध्ये विभाजन करायचं या लेसनचं. ज्यांच्याकडे पुस्तकं नाही त्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. मी कोणकोणते विभाग सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका. एक विभाग आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. कोणता विभाग आहे? प्राचीन काळातील इतिहास लेखन. लक्षात राहील का? यामध्ये मी तुम्हाला 12 मुद्दे वेगवेगळे सांगणार आहे आणि एक उदाहरण सांगणार आहे त्याचं. दुसरा आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. आणि म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं मध्ययुगीन काळ तुम्हाला नक्की माहीत पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला आधुनिक काळ माहीत पाहिजे, प्राचीन काळ माहीत पाहिजे, कुठून कुठंपर्यंतचा कालावधी आहे. इतिहास शिकताना एवढ्या बेसिक गोष्टी तरी आपल्याला माहीत पाहिजे. मध्ययुगीन इतिहासामध्ये मी तुम्हाला वेगवेगळे 17 मुद्दे सांगणार आहे, एक उदाहरण सांगणार आहे. तिसरा जो भाग आहे या लेसनचा इतिहासाचा, भारतीय इतिहासाच्या परंपरेचा, तो आहे आधुनिक इतिहास लेखन. आणि आधुनिक इतिहास लेखनावरती असणारा ख्रिश्चन धर्मगुरू, ख्रिश्चन धर्मप्रसारक, त्याचबरोबर वेगवेगळे भारतामध्ये आलेले ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी म्हणा किंवा भारतात आलेले अधिकारी म्हणा, आणि
काही भारतीय. त्यानंतर चौथा जो विभाग आपल्याला पाहिजे आहे स्वातंत्र्यपूर्व. स्वातंत्र्यपूर्व इतिहास लेखन भारतीय कसं होतं आणि स्वातंत्र्यानंतरचा पाचवा भाग आहे. स्वातंत्र्यपूर्व इतिहास लेखन आहे ना, त्यामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन, नंतर प्राच्यवादी इतिहास लेखन आणि अजून एक तिसरा असेल मला वाटतं राष्ट्रवादी इतिहास लेखन. हे स्वातंत्र्यपूर्व 3 इतिहास लेखनाच्या पद्धती कशा होत्या, इतिहास लेखनाचे भाग कसे होते. स्वातंत्र्यपूर्व म्हणजे 47च्या अगोदर भारतीय इतिहास लेखन होतं का, इतिहास लेखन केलं जायचं का, तर हो केलं जायचं. त्यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळे इतिहास लेखनाचे नमुने पाहिजे आहेत. एक पाहिजे आहे आपल्याला वसाहतवादी इतिहास लेखन, दुसरा पाहिजे आहे प्राच्यवादी इतिहास लेखन आणि तिसरा पाहिजे आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. मग वसाहतवादी इतिहास लेखनावरती कुणाचा प्रभाव होता आणि प्राच्यवादी इतिहास लेखन कशाला म्हणायचं त्यावरती कुणाचा प्रभाव होता. राष्ट्रवादी इतिहास लेखन त्यामध्ये विका राजवाडे, त्याचबरोबर विदा सावरकर यांचा, या दोघांचं खास करून योगदान. बाकी बरीच नावं सांगता येतील. विष्णूशास्त्री चिपळूणकर होते, त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रवादी इतिहासाला सुरुवात झाली असं म्हटलं जातं. महादेव गोविंद रानडे होते, रामकृष्ण गोपाळ भांडारकर होते, विनायक दामोदर सावरकर होते, काशीप्रसाद जसवाल, अनेक नावं तुम्हाला सांगता येतील. ती तुमच्या पुस्तकात दिलीही नसतील इतकी नावं तुम्हाला राष्ट्रवादी इतिहासामध्ये सांगता येतील. हा जो इतिहास होता म्हणजे हे 3 प्रकार आहेत, वसाहतवादी, प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी. हे 3 जे प्रकार आहेत ते भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळातील इतिहास लेखनाचे नमुने. ओके, इथंपर्यंत काय अडचण आहे का, ऐकायला येते का बाळांनो. आणि सर्वात शेवटचा 5वा, या लेसनमधला 5वा जो भाग आहे, सर्वात शेवटचा भाग आहे, तो आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. कळालं तुम्हाला. बघा, 2 विभागात भारतीय इतिहास लेखनाचं मी विभाजन केलं. एक होता स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि नंतर स्वातंत्र्योत्तर काळातील म्हणजे स्वातंत्र्यानंतरच्या काळातील. स्वातंत्र्योत्तर काळातील 3 नमुने आपल्याला पाहिजे आहेत. एक मार्क्सवादी इतिहास लेखन, दुसरा वंचिताचा इतिहास आणि तिसरं स्त्रीवादी इतिहास. हे पाठ करून ठेवायचं. मी पुन्हा एकदा सांगणार आहे ते. तुमचं लक्ष आहे का बघा. मी पुन्हा एकदा सांगतोय, नीट लक्ष देऊन पहा. धड्यात काय शिकायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आपणाला एक मुद्दा शिकायचा आहे प्राचीन इतिहास लेखन, दुसरा मुद्दा शिकायचा आहे मध्ययुगीन इतिहास लेखन, तिसरा मुद्दा शिकायचा आहे आधुनिक इतिहास लेखन. काय अडचण आहे का. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल जी आहे त्या भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये आपण प्राचीन इतिहास लेखन, मध्ययुगीन इतिहास लेखन आणि आधुनिक इतिहास लेखन कोणकोणते सांगा बघू. भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीमध्ये आपण प्राचीन इतिहास लेखन त्याचा नमुना, मध्ययुगीन इतिहास लेखन त्याचा नमुना, आधुनिक इतिहास लेखन त्याचा नमुना. ओके, इतकं सोपं आहे. आणि शेवटचे 2 मुद्दे होते स्वातंत्र्यपूर्व काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्याला 3 नमुने पाहिजे आहेत. एक वसाहतवाद, दुसरा प्राच्यवादी आणि तिसरा राष्ट्रवादी. वसाहतवादी इतिहास लेखन, प्राच्यवादी इतिहास लेखन आणि राष्ट्रवादी इतिहास लेखन. लक्षात राहील का बाळांनो. आणि शेवटचा मुद्दा जो पाहायचा आहे आपल्याला स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जे इतिहास लेखन होतं त्यामध्ये 3 नमुने पाहिजे आहेत. एक मार्क्सवादी इतिहास लेखन, दुसरा वंचिताचा इतिहास आणि तिसरा जो आहे तो स्त्रीवादी इतिहास लेखन. ओके, समजते का बाळांनो. अशा पद्धतीनं या लेसनमध्ये आपल्याला तात्विक प्रणाली जी आहेत, विविध तात्विक प्रणालीमध्ये 2 प्रणाली पाहिजे आहेत. त्या 2मध्ये पुन्हा नमुने 3 पाहिजे आहेत. एक स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर. कळलं सर्वांना. आता मी लेसनकडे वळतो. बघा, या लेसनला प्रस्तावना दिलेली नाही आणि म्हणून पहिला लेसन शिकवताना मी म्हणालो की पहिल्या लेसनची जी प्रस्तावना आहे तीच दुसऱ्या लेसनला लागू होईल. ती जरा मोठी आहे, ती नीट ध्यानात घ्या, नीट लक्षात घ्या. म्हणजे इतिहास लेखन काय असतं, कुठून सुरुवात झाली, पारंपरिक पद्धती काय होत्या, वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय, इतिहास आणि वैज्ञानिक पद्धतीचा संबंध कसा जुळत नाही हे त्यात सांगितलेलं आहे अत्यंत उत्तम रीतीने. आणि त्यामुळं तुम्हाला ते समजून घेणं गरजेचं होतं, म्हणून मी त्याच्यावरती बराचसा जोर दिलेला होता. पहिला अर्धा तास जवळजवळ त्या प्रस्तावनेवरतीच बोलत होतो. त्याचं कारण होतं आज आपल्याला पहिला जो मुद्दा पाहायचा आहे तो पहिला मुद्दा भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल.
बघा, रेने देकार्त असो, वॉल्टेअर असो, हेगेल असो, नंतर कोण होऊन गेला, रानके असो, नंतर मायकेल फुको असो, या सर्व इतिहासकारांनी जी पाश्चात्य परंपरा घालून दिलेली होती इतिहास लेखनाची, ती इतिहास लेखनाची पाश्चात्य परंपरा जी आहे ती आपण या सर्व विचारवंतांच्या विचारातून पहिल्या लेक्चरला जाणून घेतलेले आहे. कुणाचं योगदान काय होतं, कुणी काय स्पष्टीकरण दिलं, वास्तव पुरावे कसे पाहिजेत, का पाहिजेत, हे सारं आपण त्या पहिल्या लेसनमध्ये पाहिलेलं आहे. या सर्वांची ओळख करून घेतलेली आहे असं म्हणा. म्हणजे वेगवेगळ्या प्रणाली पाहिलेल्या आहेत, वेगवेगळे इतिहासकार पाहिलेले आहेत, वेगवेगळा कालावधी आणि त्या कालावधीमध्ये त्या इतिहासकारांचा इतिहास लेखनावरती असणारा प्रभाव, हे आपण अगदी तंतोतंत मुद्दे सूद पाहिलेला आहे. तुम्ही फक्त त्याचं वाचन करून लक्ष द्यायचं. आजचा जो पाठ आहे इतिहास लेखन आणि भारतीय परंपरा, या भारतीय इतिहासाच्या अनेक परंपरा आहेत. त्या परंपराबद्दलची माहिती आपणाला या लेसनमधून तंतोतंत करून घ्यायची आहे. मी अनेक परंपरा तुम्हाला सांगितल्या. एक होती प्राचीन परंपरा, एक होती मध्ययुगीन परंपरा, एक होती आधुनिक परंपरा, एक होती स्वातंत्र्योत्तर आणि दुसरी होती स्वातंत्र्यपूर्व. स्वातंत्र्योत्तरमध्ये 3 परंपरा होत्या. एक होती वसाहतवादी, प्राच्यवादी आणि राष्ट्रवादी. आणि स्वातंत्र्योत्तर नंतर मार्क्सवादी, नंतर होती वंचितांचा इतिहास आणि शेवटची होती स्त्रीवादी इतिहास. अशा अनेक परंपरा होऊन गेलेल्या आहेत. ते डोक्यात भरायचं, नीट लक्ष द्यायचं आणि डोक्यात भरायचं. पुस्तकात काय नसतं. पुस्तक हे फक्त मार्गदर्शक म्हणून वापरायचं असतं. आपण ना त्या पुस्तकावरती जास्त भर देतो आणि पुस्तकात बघत बसतो आणि शिक्षक काय महत्त्वाचे मुद्दे सांगतात ते आपण जाणीवपूर्वक नाकारतो म्हणण्यापेक्षा दुर्लक्षित करतो. पहिला लेसन आणि दुसऱ्या लेसनमधला फरक तुम्हाला समजला असला पाहिजे. समजला का? पहिल्या लेसनमध्ये पाश्चात्य परंपरा होत्या, त्यामध्ये 6 वेगवेगळे विचारवंत होते आणि वेगवेगळे लेखनांच्या या परंपरा आणि वेगवेगळ्या लेखनांचे विचारप्रवाह आपण पाहिले. आज आपणाला पाहायचं आहे या पाठामध्ये, म्हणजे दुसऱ्या पाठामध्ये, भारतीय इतिहासाच्या परंपरा. काय पाहायचं आहे? भारतीय इतिहासाच्या परंपरा. तर या भारतीय इतिहासाच्या ज्या परंपरा आहेत त्या पाहत असताना आपणाला पहिली परंपरा पाहिजे आहे, ती म्हणजे भारतीय प्राचीन काळातील परंपरा. प्राचीन काळ म्हणजे 9वे शतक आहे. त्या 9व्या शतकाच्या अगोदरची जी परंपरा आहे त्या अगोदरच्या परंपरेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे प्राचीन 9व्या शतकाच्या अगोदर इतिहास लेखन काय होतं. आपण पहिल्या लेसनमध्ये सुद्धा थोडासा संदर्भ आलेला होता की पाश्चात्य कंट्रीमध्ये सुद्धा इतिहास लेखन हे भारतासारखंच, म्हणजे मौखिक पद्धतीनं ते पुढे यायचं. म्हणजे कथा सांगितल्या जायच्या, वेगवेगळ्या प्रकारची कवनं, वेगवेगळ्या प्रकारची प्रबोधनं, धर्मगुरू असायचे प्रत्येक धर्माचे, आणि ते त्या इतिहासाचा प्रवास जो आहे किंवा इतिहासाचा अभ्यास जो आहे, इतिहासाची जी माहिती आहे ती एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये आपल्या धर्मस्थळामध्ये अशा वेगवेगळ्या, जसं आपल्या भारतामध्ये आज ही कीर्तन आणि सत्संग होतात, धर्माची माहिती ही सर्वसामान्य समाजापर्यंत पोहोचवली जाते. तशा पद्धतीनं इतिहासाची माहितीसुद्धा पोहोचवली जायची. प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे जे पराक्रम असायचे, पूर्वजांनी केलेली जी युद्ध असायची किंवा वेगवेगळ्या परंपरा असायच्या, वेगवेगळ्या संस्कृती असायच्या, वेगवेगळ्या भाषा असायच्या, वेगवेगळ्या दैवत परंपरा होत्या, सामाजिक स्ट्रक्चर होती, बदलती सामाजिक परिस्थिती होती. या सर्व स्मृती ज्या होत्या त्या लिखित स्वरूपात फारशा मिळायच्या नाही. कळलं का तुम्हाला? प्राचीन काळ जो होता म्हणजे 9वं शतक जे होतं, त्या 9व्या शतकाच्या अगोदर समाजाची रचना, समाजाची वेगवेगळी संस्कृती, समाजांच्या वेगवेगळ्या भाषा, समाजांचे वेगवेगळे पोशाख, त्या समाजामध्ये त्यांच्या पूर्वजांनी केलेले वेगवेगळे पराक्रम, पुन्हा दैवत परंपरा ज्या होत्या. दैवत परंपरा म्हणजे कळतं की नाही, वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या धर्मातील लोक वेगवेगळ्या देवाला मानायचे. म्हणजे आपण येशूला मानत नसतो पण ख्रिश्चन येशूला मानायचे, आपण अल्लाला मानत नसतो पण इस्लाम धर्मातील लोक अल्लाला मानायचे, आपण परमेश्वर आपले 33 कोटी देव आहे. समजलं? तर अशा पद्धतीनं हे सारं काय केलं जायचं, हे सारं अशा पद्धतीनं
अभ्यासलं जायचं. प्राचीन काळामधला इतिहास जो होता तो प्राचीन काळामधला इतिहास अशा पद्धतीनं अभ्यासला जायचा.